माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उड्डाण पुलाच्या संदर्भातला जो विषय मी आपल्याला वारंवार सांगितलेला आहे, आता या संदर्भात दोन मतप्रवाह वेगवेगळे आहेत। काही मतप्रवाह आहेत की शहरातून उड्डाणपूल झाला पाहिजे, काही असा मतप्रवाह आहे जे व्यापारी बांधव आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की जर उड्डाणपूल झाला तर शहरातल्या व्यापाराला खूप मोठा फटका बसेल, अशी काही लोकांच्यामध्ये चर्चा आहे। तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला दोघांना विश्वासात घेऊन आपल्याला त्यातून मार्ग काढायला लागेल। त्या संदर्भात येणाऱ्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान मी व्यापारी बांधव आणि संबंधित लोकप्रतिनिधी अशी एक बैठक मी करतोय आणि त्यातून तातडीनं सगळ्याशी विचारविनिमय करून आपल्याला काय मार्ग काढता येतोय की जोनीचं नुकसान झालं नाही पाहिजे, ट्रॅफिकचा त्रास संपला पाहिजे आणि व्यापारी बांधवाचं नुकसान नाही झालं पाहिजे, असा काय मार्ग आपल्याला मधला मिळतोय का, या संदर्भात आपण नक्की चर्चा करून त्याच्यावर पण आपण मार्ग काढू। मला वाटतं आम्ही प्रत्येक प्रश्नावर मार्ग आम्ही काढतोय। आता पाणी समांतर पाईपलाईनचा विषय आला, तिथं नवीन प्लॅन बसवण्याचा विषय आता येतोय। त्यानंतर शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनसाठी जवळजवळ 850 कोटी रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे। उड्डाणपुलाचे पैसे मान्य केलेले आहेत। शहराच्या बाजून जे गटर चालले त्या संदर्भात ते कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी 350 कोटी रुपयाचा प्लॅन तोही मुख्यमंत्री महोदयांनी तत्वता मान्यता दिलेली आहे। तेव्हा असे अनेक शहरातले जे विषय आहेत, आत्ताही मी चर्चा केली स्वच्छतेच्या बाबतीत मी सक्त सूचना आत्ताच मी आयुक्तांना दिलेल्या आहेत की स्वच्छतेच्या बाबतीत जो कचऱ्याचा विषय आहे तो अलीकडच्या 8-10 दिवसा 15 दिवसामध्ये कचरा थोडासा गावामध्ये अधिकचा दिसतोय आणि हे चुकीचं आहे। तशा सूचना मी आज दिल्यात, उद्यापासून त्यांना तातडीने तेव्हा काम करायला सांगितलेलं आहे। त्यामुळं या शहराच्या विकासासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही करणार आहोत। अगदी बिनधास्त शहरवासियांनी राहावं अशी मी विनंती करेन। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।